आणि त्याची मोठी बातमी आहे, शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची 7 मार्चला सुनावणी होणार आहे। 7 मार्चला सुप्रीम कोर्टात ही सुनावणी होईल। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयाविरोधात ठाकरे गटानं याचिका दाखल केली आहे। अधिक माहिती घेणार आहोत संदीप राजगोळकर, आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। संदीप, काय अधिक माहिती? सूचीबद्ध करण्यात आलेलं नव्हतं आणि त्यानंतर आज सकाळी अभिषेक मनु सिंघवी जे उद्धव ठाकरे यांच्या गटाचे वकील आहेत त्यांनी हे प्रकरण मेन्शन केलं आणि सीबीआय चंद्रचूड यांच्याकडे मागणी केली की या प्रकरणी लवकरात लवकर सुनावणी घ्यावी। हरीश साळवे यांनी देखील मागणी केली की या प्रकरणात सुनावणी होणं गरजेचं आहे। त्यानंतर चंद्रचूड सीबीआय जे आहेत त्यांनी 7 तारीख दिलेली आहे। त्यामुळे आमदारांना अपात्रता प्रकरण जे होतं किंवा जे विधानसभा जो निर्णय दिलेला होता त्या निर्णयाच्या विरोधात खरं तर ही याचिका दाखल करण्यात आली होती उद्धव ठाकरे यांच्या गटामार्फत आणि त्याच्यावर आता येत्या 7 तारखेला सुनावणी होणार आहे। पाहावं लागेल सुप्रीम कोर्ट या सगळ्या दरम्यान काय निर्देश देत होते। नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी। तर विधानसभा अध्यक्षांनी जो निर्णय दिलेला आहे त्याच्या विरोधात ही याचिका ठाकरे गटानं दाखल केली आहे।